पावसाची लक्षणं दिसत असताना सुद्धा आम्ही घराच्या बाहेर पडण्याची चूक केली आणि त्याच दिवशी पुण्यामधल्या भाजी मंडईमध्ये भर दिवसा पावसाने आम्हाला जाम झोडपलं। एवढा जोराचा पाऊस कोसळत होता त्यामुळे रस्त्यावरची लोक सुद्धा इकडे तिकडे पळत होती। भर पावसामध्ये उभं राहून चालता बोलता या ठिकाणी आम्हाला ज्या वस्तू हव्या होत्या त्या वस्तू आम्ही या ठिकाणी विकत घेतल्या। या मंडईमध्ये इतर वेळेस गर्दी ही प्रचंड असते, वाहनांची सुद्धा आणि माणसांची सुद्धा, पण आज गर्दी कमी होती कारण की या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावरती कोसळत होता। तुम्ही रस्त्यावरती पाणी किती मोठ्या प्रमाणावरती साचले पाहू शकता। आणि याच भाजी मंडईमध्ये आम्ही पूजेसाठी जे सामान लागत होतं ते आणण्यासाठी गेलो होतो। रस्त्यावरचं पाणी पहा, किती प्रचंड पाणी रस्त्यावरती साठलं होतं। आणि अशा या पावसामध्ये पावसाचा आनंद घेत घेत आम्ही पूजेसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या, जसे की फुलं असतील, नागिनीची पानं असतील, आंब्याची पानं असतील, केळीची पानं असतील, अशा बारीक सारीक गोष्टी विकत घेतल्या। त्याचबरोबर पलीकडे कपड्यांचं मार्केट आहे, बॅक साईडला जर पाहताल तर आतमध्ये गेल्यानंतर पेठेमध्ये भांड्यांचं मार्केट सुद्धा आहे। बऱ्याचशा काही गोष्टी या भाजी मंडईमध्ये तुम्हाला विकत मिळतात। तर या ठिकाणी पूजेसाठी लागणारी सुगंधित सुंदर अशी फुले होती, ताजी आणि फ्रेश फुले होती, म्हणून आम्ही आणण्यासाठी गेलो होतो। समोर अतिशय ताजी टवटवीत अशी तुळशीची गड्डी होती। पूजेमध्ये तुळशीची पानं पाहिजे होती म्हणून तुळस पहिली विकत घेतली, त्यानंतर बेलाची सुद्धा पानं विकत घेतली, केळीची 2 पानं विकत घेतली आणि इतरही पूजेसाठी ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या विकत घेतल्या। त्यानंतर घराकडे निघलो। आमचं घर सिटीपासून मंडईपासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती असेल आणि अशा लोकेशनला आता आम्ही पुण्यातनं निघालो होतो। रस्त्याने लोक पळत होती कारण पाऊस मोठ्याने पडू लागला होता। पावसाचं पडण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं काय कळत नव्हतं, कारण की ऑलरेडी आम्ही भरपूर भिजलो होतो, थंडी जाम वाजत होती। त्यामुळे गाडी न थांबवता डायरेक्ट पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर एक फेमस वडापाव आहे पुण्यामधला, त्या ठिकाणी येऊन थांबलो आणि त्या ठिकाणी वडापावचा आनंद घेतला। म्हणजे भर पावसामध्ये या ठिकाणी आम्ही भिजत होतो आणि ते भिजत असताना या ठिकाणी गरम वडे तळलेले पाहून तोंडाला पाणी सुटलं आणि खास वडे खाण्यासाठी मी जागेवरती गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी गेलो। एकदम गरम गरम 3 भन्नाट वडापाव घेतले आणि त्या वडापावच्या चटक्यासोबत हिरव्यागार तिखट मिरचीचा चटका मिळाल्यानंतर अंगामधली थंडी पूर्णपणे गायब झाली। भर पावसामध्ये वडापाव खाताना जी मजा येत होती ना, ती मजा मी शब्दात सांगू शकत नाही। तुम्हाला सुद्धा असा वडापाव खायला आवडतो का पावसामध्ये? कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।